नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मुंबई युनिव्हर्सिटी अप्रेंटिसशिपमध्ये 94 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पदाचे नाव आहे पहिले फायनान्स अँड अकाउंटंट असिस्टंट, तर पदसंख्या 15 असणार आहे। तर दुसरे आहे लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, याच्यासाठी पदसंख्या 4 असणार आहे। तिसरे आहे ज्युनियर इंजिनियर म्हणजे सिव्हिल, याच्यासाठी पदसंख्या 6 असणार आहे। चौथे आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। पाचवे आहे लॉ असिस्टंट, याच्यासाठी पदसंख्या 4 असणार आहे। सहावे आहे लॅब असिस्टंट, याच्यासाठी पदसंख्या 10 असणार आहे। सातवे आहे लायब्ररी असिस्टंट, याच्यासाठी पदसंख्या 2 असणार आहे। आठवे आहे इलेक्ट्रिशियन, याच्यासाठी पदसंख्या 5 असणार आहे। नववे आहे कार्पेंटर, याच्यासाठी पदसंख्या 4 असणार आहे। दहावे आहे प्लंबर, याच्यासाठी पदसंख्या 3 असणार आहे। अकरावे आहे मेसन, याच्यासाठी पदसंख्या 10 असणार आहे। 12वे आहे ड्रायव्हर, याच्यासाठी पदसंख्या 4 असणार आहे। 13वे आहे मल्टीटास्क ऑपरेटर, याच्यासाठी पदसंख्या 25 असणार आहे। अशा टोटल 94 जागांसाठी ही भरतीची जाहिरात आली आहे। तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पाहणार आहोत। तर पद क्रमांक पहिले, याच्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे। तर पद क्रमांक दुसऱ्यामध्येही कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे। पद क्रमांक 3 साठी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच पदवी लागणार आहे। तर पद क्रमांक 4 साठी इलेक्ट्रिकल इंजिनिअर डिप्लोमा तसेच पदवी लागणार आहे। पद क्रमांक 5 साठी विधी पदवी लागणार आहे। तर पद क्रमांक 6 साठी BSc लागणार आहे। तर पद क्रमांक 7 साठी लायब्ररी सायन्स पदवी लागणार आहे। तर पद क्रमांक 8 साठी इलेक्ट्रिशियन डिप्लोमा लागणार आहे। तर पद क्रमांक 9 साठी कार्पेंटर डिप्लोमा लागणार आहे। तर पद क्रमांक 10 साठी प्लंबिंग डिप्लोमा लागणार आहे। तर पद क्रमांक 11 साठी मेसन डिप्लोमा लागणार आहे। तर पद क्रमांक 12 साठी कोणत्याही शाखेची पदवी तसेच वाहन चालक परवानाही लागणार आहे। तर पद क्रमांक 13 साठी कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे। तर वयाची अट ही अप्रेंटिसशिप नियमानुसार राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे मुंबई राहणार आहे। तर फी याच्यासाठी नसणार आहे। तर महत्त्वाची तारीख, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2025 ही राहणार आहे। आता मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितल्यानंतर आता आपण पुढे बघूया। तर दुसरे आहे वय आणि राष्ट्रीयत्व। वयोमर्यादा शिकाऊ उमेदवारी नियमानुसार पाळली जाईल आणि केवळ भारतीय नागरिकांनी अर्ज करणे आवश्यक आहे। तिसरे आहे प्रशिक्षणाचा कालावधी। अप्रेंटिसशिप सुधारणा कायदा 1973 नुसार शिकाऊ प्रशिक्षणाचा कालावधी हा 1 वर्षाचा असेल। चौथे आहे मागील प्रशिक्षण आणि अनुभव। कोणत्याही सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खाजगी औद्योगिक संस्थेमध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या शिकाऊ कायदा 1961 सोबत शिकाऊ कायदा 1992 नुसार आधीच शिकलेले किंवा सध्या शिकलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत। उमेदवाराने इतरत्र शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले नसावे। उमेदवाराला 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कामाचा अनुभव नसावा। पाचवे आहे प्रक्रियेत निवड। वरील सर्व पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल। मूलभूत विविध पात्रता आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे उमेदवाराची शॉर्टलिस्टिंग केली जाईल। सहावे आहे नोंदणी आणि अर्ज सादर करणे। त्यामध्ये पहिले आहे उमेदवारांनी प्रथम खालील दिलेल्या लिंकचा वापर करून NATS 2.0 म्हणजे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीमच्या वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी नोंदणी ही URL तर moenats.aict-india.org/studentregister.php। तर दुसरे आहे शिकाऊ उमेदवार म्हणून नाव नोंदणी तसेच नोंदणी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना मुंबई विद्यापीठाने अनुसूचित केलेल्या जागांसाठी NATS 2.0 पोर्टलवर संबंधित पदावर अर्ज करावा लागेल। NATS 2.0 पोर्टलमध्ये शिकाऊ म्हणून विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीची प्रक्रिया आणि मुंबई विद्यापीठातील शिकाऊ प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या जाहिरातीसोबत दिलेल्या परिशिष्ट -1I मध्ये पाहता येईल। तिसरे आहे NATS पोर्टलशी संबंधित कोणत्याही समस्या प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही कृपया बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग मुंबईशी करार करू शकता, कारण NATS पोर्टल बॉटद्वारे स्थापित केलेले आहे। अप्रेंटिसशिपचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई विद्यापीठावर अशा शिकाऊंना नोकरी देण्याचे बंधन राहणार नाही किंवा शिकाऊ उमेदवाराला शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्याच्या आधारावर नोकरीसाठी हक्क सांगता येणार नाही। चौथे आहे जाहिरात केलेली पदे भरण्याचा किंवा न भरण्याचा किंवा संपूर्ण जाहिरातीत बदल फेरफार रद्द करण्याचा अधिकार विद्यापीठाकडे राहील। तर सातवे आहे महत्त्वाच्या तारखा। तर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ही 29/3/2025 पासून शेवटची तारीख ही 17/4/2025 पर्यंत राहणार आहे।
अपूर्ण किंवा चुकीचा ऑनलाईन अर्ज आणि देय तारखेनंतर उशिरा प्राप्त झालेला अर्ज नाकारला जाईल। या संदर्भात पुढील कोणत्याही संवादांची दखल घेतली जाणार नाही आणि कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे ही अपात्रता असेल। कोणत्याही स्पष्टीकरणासाठी उमेदवारांनी ईमेल आयडी द्वारे संपर्क साधू शकतात hRDS.recruitment@mu.ac.in। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।